हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. आता दिदी आली आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आता दिदी काही 1-2 वर्ष तर इथून काही जाणार नाही, कारण की आता दाजींची पोस्टिंग झालेली आहे आणि दाजींनासुद्धा थोड्या दिवसापूर्वी सुट्टी भेटलेली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांना लगेचच सुट्टी भेटलेली आहे. कसलं भारी ना, की दाजींना डबल एकदा सुट्टीवरती यायला भेटतं आहे. असं आता दिदीचे तर चाललेलं होतं, इथं सकाळची गडबड आमची चाललेली होती. आता दिदीचं जे पहिलं सामान जे होतं ना, तिकडचं सगळं आणलेलं होतं, तर ते सगळं अगदी व्यवस्थित ठेवायचं होतं आणि त्यात आमच्या सवासण्यासुद्धा घालायच्या आहेत घरी. आणि मग ते ना सवासण्या घालण्यासाठी सगळं अगदी व्यवस्थित झाडून वगैरे घेतलेलं आहे वरचं. आणि झाडून वगैरे घेतलेल्याचा तो काही मी व्हिडिओ केला नव्हता, ते काय आता पूर्ण हे झालं त्यामुळे ते काही केलंच नाही मी. आणि नंतर मग इथं चाललेलं सकाळी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकलेले होते. आता तर मी सकाळचं तर काही धुणं माझ्याकडे असतं आणि दीदी सकाळचा स्वयंपाक करत असते. आणि हे जे सगळं चाललेलं होतं ना, तर ते हा आहे फ्रीज. आता दीदीने तिकडे नवीनच फ्रीज घेतलेला होता, मग तो व्यवस्थित अगदी ठेवायचा होता, म्हणजे वरती नेऊन ठेवायचा होता. दीदी आता केक पण करते, मग त्याच्यासाठी तिला सगळं सामान असं वरती सेटअप करायचं होतं, कारण की ना जे केक करण्याचं जे सगळं ओव्हन किंवा फ्रीज किंवा दुसरं आणि काय ते केकचं सामान जे आहे ना, तर ते सगळं ती वरतीच नेणार आहे आणि वरतीच तिथं केकचं सेपरेट करणार आहे. कारण की किचनमध्ये तर काही एवढी जागा मोठी नाही, किचन आमचं छोटंसंच आहे खालचं आणि वरचं किचन मोठं आहे. मग त्यामुळे वरती सगळा सेटअप चांगला बसेल तिला आणि सगळं मोकळंसुद्धा होईल, कारण की केक वगैरे करायला रिकामी थोडीशी जागा तरी लागते. आणि मग त्याच्यासाठीच ते सगळं वरती ठेवणार होते. आता सामान तर वरती अगदी व्यवस्थित लावलेलं होतं, कारण इथलं तर पहिल्यांदा झाडून घेतलं आणि मग तो बाकीचा सगळा जो पसारा आहे ना, तो सगळा इथं ठेवायचा होता. आता जे गादी वगैरे जे राहिलेलं होतं ना, तर ते ठेवायचं कुठं हा प्रश्न म्हणजे पडलेला होता आम्हाला सगळ्यांनाच. आणि मग नंतर मामांनी एक गादी ना अंकुदादांना देऊन टाकली, कारण की एवढ्या गाद्यांचं करणार काय. आता 2-3 वर्ष तरी दिदी काय इथून जाणार नाही आणि गादीवरती तो कोण घरामध्ये कोण काय झोपणार नाही त्याच्यावरती, आणि मग त्याला ठेवून पण काय एवढा उपयोग नाही. मग अंकुदादांना एक दिली, कारण की त्यांच्या घरी पण म्हणजे लागणार होती त्यांना, मग त्यांना पण देऊन टाकली. आता त्यांना नेली तर बाकीच्या 3 तशाच बांधून ठेवायच्या होत्या. मग त्या आता लॅपटॉपवरती ठेवायच्या की खालीच ठेवायच्या, हा आमचा प्रश्न चाललेला होता. कारण की ना त्याची बारीक एक तर सुरळी बसत नव्हती, म्हणजे घडी त्याची बसत नव्हती. आणि मग ते मोठं एवढं ठेवायचं कुठं, कारण की सगळीकडे असा पसाराच दिसणार. मग त्यामुळे मग ना आमचा विषय चाललेला की ते आता पेटीवरतीच ठेवायचं, म्हणजे जे आतमध्ये किचनमध्ये ज्या पेट्या ठेवलेल्या आहेत ना, तर त्याच्यावरती ठेवायचं असं नियोजन चाललेलं होतं. तर मग जे सगळा पसारा होता तो सगळा टापटीप लावायचा चाललेला. आता आम्हा तिघींचा लग्नाचा जो पसारा आहे किंवा जे लग्नाचा जो आम्हाला सामान दिलेला आहे, तो सगळा पसारा ना व्यवस्थित ठेवलेलाच होता. पण आता ज्यावेळेस आम्ही फौजींच्या सोबत जातो किंवा प्रत्येकजण त्यांच्या मिस्टरांसोबत पाठीमागून जातात, तर त्यावेळेस तिकडे घेतलेलं जे सामान वेगवेगळं किंवा इथून नेलेलं सामान ते आल्यावरती व्यवस्थित लावलं पाहिजे, कारण की ना ते तर पहिल्यांदा लावणं गरजेचं आहे. कारण की घर किती जरी मोठं असलं ना, तरी आपल्याला पसारा ठेवायला घर कमीच पडत असतं, किती पण तुम्ही म्हणा. कारण की आमच्या अनुभवावरून सांगते, कारण की आम्हाला एवढं मोठं घर आहे तरी पण कुठला पसारा कुठे ठेवायचा ना, नक्की तोच समजत नाही. कारण की 2 दिवस चाललेलं होतं, ही गादी नक्की ठेवायची तरी कुठं. तर मग त्यानंतर सगळ्या प्रयत्नानंतर मामाने शेवटी निर्णय घेतला की आता ह्याच गादीचा निकाल मीच लावतो आणि वरती नेऊन ठेवतो. मग नंतर मामाने त्याची व्यवस्थित अशी घडी घातली आणि त्याला बारीक सुरळीमध्ये जेवढं त्यांच्या पद्धतीनं करता येईल तेवढं त्यांनी केलं आणि आतमध्येच ठेवायला ते निघालेले होते. आणि आतमध्ये ठेवले की अगदी व्यवस्थित होईल, कारण की वरती तर काही कोण जास्त येत नाही. पाहुणे मंडळी वगैरे आली ना, तर खालच्या खालीच ते येतात, चहा पाहुणचार वगैरे त्यांचा होऊन जातो आणि मग खालच्या खालीच निघून जातात. वरती काही कोण जास्त येत नाही. मग हे वरचं किचन आहे आणि हा वरचं किचन ना अगदी मोठा आहे. आणि मग हे मोठा असल्यामुळे ना ते दीदीच्या लग्नातला डायनिंग टेबल आणि माझ्या लग्नातला डायनिंग टेबल ना, तो पण वरतीच ठेवलेला. आता खाली ठेवून तर एवढी माणसं आहेत घरात की ते डायनिंग टेबलवर बसणं शक्य नाही. मग तो वरतीच ठेवला. आता मग खाली ठेवून पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. आता आम्ही निघालेलो होतो खाली. आता खालचा सगळा पसारा आवरायचा होता, वरचं तर सगळं झालेलं होतं. आता हे जे सगळं दिसते ना चौकटीचं, तर ते सुद्धा सगळं धुवायचं होतं, कारण की ना सवासणी करायचे म्हटलं तर सगळं अगदी जिथल्या तिथं सगळं स्वच्छ ठेवतो आणि स्वच्छ ठेवल्यानंतर मगच ते करायला आनंद होतं. कारण की ना बाकीचं सगळं घरातलं असतं, तर त्यामुळे त्याच्यासाठी सगळी स्वच्छता करायची होती. आता सकाळची इथे गडबड चाललेली होती, कपडे वगैरे धुवायचे. आता मला मशीनचं तर काही माहिती नव्हतं, कारण की कुंडलमध्ये पण मशीन नव्हती आणि देवराष्ट्रेमध्ये पण मशीन नव्हती. त्यामुळे दीदीनं तिकडं मशीन घेतल्यामुळे मग तिच्याकडून थोडीशी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर मग तिच्याकडून कसं धुवायचं वगैरे ते विषय चाललेला होता माझा. आणि नंतर ना गादी न्यायची होती. मग ना अंकुदादांना गादी न्यायची होती. आता त्यांच्याकडे तर काही गाडी नाही, मग ते सायकलीवरून नेणार होते. मग त्यांना ना बांधून द्यायची होती. आता पाठीमागं धरायला कोण नव्हतं. मग ते म्हणले एखादं काहीतरी बांधण्यासाठी आहे का, मग त्यांना बांधण्यासाठी काहीतरी द्यायचं होतं.
आता अंकुदादा हे आमच्या घरातलेच माणूस असल्यागत आहे, त्यामुळे त्यांचं येणं जाणं सारखं चालू असतं. कारण की ना ते आमच्या रानातच म्हणजे राहतात आणि मग तिथंच ना त्यांचं सारखं येणं जाणं असल्यामुळे त्यांचं ना आमचं सगळं एकत्र असल्यागत थोडक्यात आहे. आता वरती न्यायचं होतं गव्हाची पोती. आता ही गव्हाची पोती आणून तर बरेच दिवस झालेले होते आणि मग ते ना उन्हाला वाळवण्यासाठी ठेवायचे होते वरती. मग आत्ती वरती घेऊन गेली, मामा आणि अंकुदादा त्या दोघांनी पण मदत केली आणि वरती गेल्यानंतर ना प्रचंड असं ऊन होतं की त्या उन्हाला काही तोडच नव्हती, विचारू नका. सकाळचे 10 वाजलेले होते तर त्यावेळेस हे असं ऊन होतं. काय बाई, मी नाही बात जात. नको, मी फोडते. गोड माझा ब्लॉग होणार आहे. कुठली ही कशाची पाईप आहे? होय ग, ही कशाची पाईप आहे? कशाची आत्ती म्हणलीस पाईप? ही खाली पडलेली तिकडची. बघा बरं पाईप ही झाल्या का तिरकी. आमचं टाक्या घालायच्या का बघा बरं. तो पण जाम बसवा. आणि धुयाच्या म्हणल्या तर कशा धुत्यात ते? कशा धुयाच्या? म्हणजे नुसती ती टाकी धुतलेलीस? आ होय ग, धुतलेलीस काय कधी? शिस्तीत या. पाणी टाकेल काय जणांच्या टाक्यात शिवाय तो पण जाम घातलं ना वारण उडल. ही कधी घालायचं ते? गाडी की त्याला आणतेस का ब्लेडचं? नाही बाई, तिथं खायच्या रूम मध्ये. नग नग नग, तुझं रूम मला माहित आहे. मग आता आणायचं कोण मग ही टिक बुक कशी? सकाळची सगळी कामं चालू आहेत आमची. आता गहू वरती नेऊन टाकलेले आहेत आणि जेवढा पसारा दिदेच होता ना तो काल सगळा लावलाय व्यवस्थित आणि आमच्या सवासनी पण घालायचे आहेत आता एक 2-4 दिवसात. मग त्याच्यासाठी सगळं वरचं झाडून वगैरे घेतलंय. आता खालचं सुद्धा काल झाडून झाले. आता सकाळची कामं चालू आहेत. आता गहू तर वरती टाकलेले आहेत. आता धुणं धुवायचं आहे कारण धुणं तर लावलंय मशीनला. ते मशीन चालू आहे, मशीन चालू आहे पण त्याला अजून पाणी वगैरे भरायचं आहे. दिदे अगं त्याच्यात कपडे टाकले तेच पण ते चालू नाही की, चालू नाही की ते, चालू नाही की ते. ती ही टाकली तेच तिथे दाजींचे टाकले तेच. गादी नेत नाही दादा, गादी
ह्याच्यात टाकली आणखी दुसरी कुणा का इनको मासा है कापड बसून ये. इनको पानी थोड़ा अच्छा नहीं है भरा हुआ है तर हे सगळं सकाळचं झालं, पण नंतर ना मला इतकं वाईट वाटत होतं, कारण की काल ना माझ्या हातून ना फिश टँकच वरून खाली पडला. आता तो कसा पडला मी सांगते, कारण की कृष्णा माझ्या हातामध्ये होता आणि फिश टँकमध्ये खायला टाकायला गेले आणि फिश टँक वरून खाली पडला. आता तो इतका जोरक्यानं खाली पडला ना की मला इतकं बेकार वाटलेलं होतं. सगळ्यात त्याची काचा वगैरे फुटलेल्या होत्यात आणि ना ते मासा म्हणजे वरून खाली पडल्याचं मला इतकं वाईट वाटत होतं की मला म्हणजे मी सांगू शकत नाही. अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. आणि नंतर मग फौजी साहेबांना कॉल करून सांगितलं की असं असं झाले म्हणून. फौजी साहेब म्हणले की काय नाही, ठीक आहे, असू देत, मासा आहे ना जिवंत, पण आपण दुसरा म्हणजे फिश टँक जे आहे ना, जी नुसतं बाहेरची जी काचेचा बाऊल आहे ना, तो दुसरा आणूयात. तर मग नंतर मामा बोलले की सुंदर काकांच्या सुद्धा बाऊल आहे काचेचा, मग त्यांच्याकडून आणूया. मग सुंदर काकांनी सुद्धा मोठ्या मनाने ना त्यांचा बाऊल दिला त्यांनी. आणि नंतर ना मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे भरलं, स्वच्छ पहिल्यांदा तर धुवून घेतला आणि मग पाणी वगैरे भरलं, मिठाचे खडे वगैरे टाकले आणि नंतर मग त्याच्यामध्ये तो मासा टाकण्यात आला. आणि खरं सांगते इतकं वाईट वाटत होतं ना की, कारण की एक तर त्यातला एक मासा म्हणजे मेलेला होता आणि त्यातमध्ये हा एक मासा राहिलेला होता. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर ना, माझा मुक्या प्राण्यांवर ना इतका जीव बसतो की विचारू नका. मुक्या प्राणी म्हणलं ना तर त्यांच्यावर म्हणजे त्यांची देखभाल करणं ना इतकं मला आवडतं की विचारू म्हणजे ती म्हणजे एक शरीराला स्वभाव असतो ना, तर त्या टाईपमध्ये असते म्हणजे झाले मला ते. कारण की मुक्या प्राण्यांवर खूप जास्त माझा जीव बसतो आणि सगळ्यात जास्त तर त्यांना ना लगेच मला म्हणजे त्यांची लगत लागलेली असते, काय म्हणतात ना ते, तर ते मला एक शब्दात मांडताच येणं झाले की इतकं वाईट वाटत होतं. आणि नंतर त्या फिशला ना त्या टँकमध्ये बघून ना खूप छान वाटत होतं. आणि संध्याकाळच्या वेळेस ना आमचं असं चाललेलं होतं, कृष्णाला कंडा केलेला होता चांदीचा दोन्ही हातामध्ये, आणि ते कंडा बघितल्यानंतर ना तो कोणाला देतच नव्हता. आता दीदी त्याची इतकी मस्करी करत होती की विचारू नका. आणि तो कंडा तिला तो द्यायचा नव्हता, म्हणजे त्याला तो द्यायचा नव्हता कोणाला सुद्धा. मग हेच चाललेलं होतं संध्याकाळच्या वेळेस. तर असा होता दिवसभराचा व्हिडिओ. आणि कालचा दिवस असा गेला, थोडासा आनंदात थोडासा दुःखात, आणि नंतर ना तो दुःखाचा भर होता ना तो सगळा आनंदात भरून गेला. चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.